नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये। आज आपण अशा एका खास विषयाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक शिवभक्ताच्या मनात कधीतरी नक्की येतो। आज सोमवार, भगवान शिवांचा अत्यंत प्रिय दिवस। पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, शिवजींना सोमवारचाच दिवस इतका प्रिय का आहे? सोमवारलाच शिवपूजा, उपवास आणि अभिषेक का केला जातो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं पौराणिक, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। भगवान शिव हे असे देव आहेत ज्यांची पूजा कोणत्याही दिवशी केली तरी ते भक्तांवर प्रसन्न होतात। ते भोळे आहेत, सहज प्रसन्न होणारे आहेत आणि मनापासून केलेली भक्ती ते नक्की स्वीकारतात। मात्र असं मानलं जातं की सोमवारच्या दिवशी शिवपूजा केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। आता सर्वात आधी समजून घेऊया की सोमवार या शब्दाचा अर्थ काय आहे। सोम म्हणजे चंद्र, आणि आपण सगळेच जाणतो की भगवान शिवांच्या जटांवर चंद्र सुशोभित आहे, म्हणूनच शिवांना चंद्रशेखर असेही म्हटले जाते। यामुळे सोमवार हा दिवस थेट चंद्राशी जोडला जातो आणि चंद्र भगवान शिवांच्या मस्तकावर विराजमान असल्याने हा दिवस शिवांना समर्पित मानला जातो। यामागे एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते। असं म्हणतात की चंद्रदेव एका शापामुळे क्षीण होत गेले, त्यांचं तेज कमी होत गेलं। या संकटातून मुक्त होण्यासाठी चंद्रदेवांनी भगवान शिवांची कठोर आराधना केली। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना आपल्या जटांवर स्थान दिलं आणि शापातूनही मुक्ती दिली। तेव्हापासून सोमवार हा दिवस शिवपूजेसाठी अतिशय शुभ मानला जाऊ लागला। याशिवाय आणखी एक मान्यता खूप प्रसिद्ध आहे। माता पार्वतींनी भगवान शिवांना पतिरूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती। काही कथांनुसार त्यांनी 16 सोमवार व्रत केलं। त्यांच्या अखंड भक्तीने आणि निष्ठेने प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारलं। म्हणूनच आजही अनेक कुमारिका चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून आणि विवाहित स्त्रिया संसारात सुखशांती नांदावी म्हणून सोमवारचं व्रत करतात। सोमवार हा दिवस फक्त परंपरेमुळेच महत्त्वाचा नाही, तर त्यामागे एक आध्यात्मिक अर्थही आहे। चंद्र मनाचा कारक मानला जातो। मन अस्थिर असेल, विचारांमध्ये गोंधळ असेल, ताणतणाव असेल, तर भगवान शिवांची उपासना मनाला शांतता देते, असं मानलं जातं। महादेव हे ध्यान, वैराग्य, शांतता आणि अंतर्मनातील स्थिरतेचे प्रतीक आहेत। म्हणून सोमवारच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने मन शांत होतं, नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। अनेक लोक सोमवारच्या दिवशी उपवास, शिवलिंगावर जलाभिषेक, दूध अर्पण, बेलपत्र वाहणे, रुद्राभिषेक किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करतात। असं मानलं जातं की या दिवशी केलेली पूजा विशेष फलदायी ठरते। विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवार तर शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जातात। काही धार्मिक मान्यतानुसार सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने, बेलपत्र वाहिल्याने आणि मनापासून प्रार्थना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात। नोकरी, विवाह, आरोग्य, मानसिक शांती आणि कौटुंबिक सुखासाठीही लोक शिवपूजा करतात। महादेवांची कृपा मिळवण्यासाठी मोठमोठ्या विधींपेक्षा स्वच्छ मन, श्रद्धा आणि भक्ती अधिक महत्त्वाची असते, हेही तितकंच खरं आहे। आता एक छोटी पण रंजक गोष्ट। अनेक जण असंही म्हणतात की सोमवार या शब्दाचा ध्वनी दडलेला आहे आणि हे शिवतत्वाशी जोडलेलं मानलं जातं। जरी ही गोष्ट अधिक श्रद्धा आणि भावनेशी संबंधित असली तरी भक्तांच्या दृष्टीने यामुळे सोमवारचं महत्त्व अजून वाढतं। म्हणूनच मित्रांनो, सोमवार हा दिवस भगवान शिवांना प्रिय मानला जातो कारण तो चंद्राशी संबंधित आहे। चंद्रदेवांनी या दिवशी शिवाची आराधना केली अशी मान्यता आहे आणि माता पार्वतींच्या तपस्येची परंपराही या दिवसाशी जोडली जाते।
त्याचबरोबर सोमवार हा दिवस मन, शांती, भक्ती आणि शिवकृपा मिळवण्याचा दिवस मानला जातो. जर तुम्हीही भगवान शिवांचे भक्त असाल तर सोमवारच्या दिवशी थोडा वेळ काढून नमः शिवाय या मंत्राचा जप करा, शिवलिंगावर जल अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. श्रद्धेने केलेली छोटीशी पूजा देखील महादेवांपर्यंत नक्की पोहोचते, अशी भक्तांची भावना आहे. हर हर महादेव. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.